नमस्कार बाळांनो, आज तुम्हाला गणेश चतुर्थीनिमित्त एक मस्त गणपती बाप्पा आणि उंदीर मामाची गोष्ट आणलेली आहे। त्याआधी गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप आणि गोड गोड शुभेच्छा। एका गावात एक गोंडसा गणपती बाप्पा राहायचा। त्याचा लाडका सोबती म्हणजे उंदीर मामा। उंदीर मामा बाप्पांना इकडे तिकडे घेऊन जायचे, पण त्याची चाल थोडी गंमतशीर होती। धडपडत, इकडे धावत, तिकडे पळत। असं एकदा काय झाले, गणपती बाप्पा म्हणाले, उंदीर मामा, मला बाजारात जायचं आहे, चला पटकन निघूया। मग ऐका हा बाळांनो पुढे गोष्ट। उंदीर मामा लगेच तयार झाले। ते धावून लागले, धडपडले आणि अचानक चकाक पाय घसरला गणपती बाप्पा वर बसलेले। धपकन दोघेही एका ढिगाऱ्यावर कोसळले। आहे ना मजा? लोक बघून हसू लागली। अरे वा, गणपती बाप्पा आणि उंदीर मामाची जोडी किती मजेशीर आहे दिसते। बाळांनो, गोष्ट आवडली की नाही? पुढे पण आहे, ऐका। उंदीर मामाने मिशा पुसल्या आणि म्हणाले, बाप्पा, माझ्या छोट्या पायावर तुम्ही भारी दिसता, पण कधी कधी माझी फजिती होतेच। गणपती बाप्पा हसले आणि म्हणाले, काही हरकत नाही। मामा हसवलत तरी लोकांना आनंदच मिळतो ना। तेवढ्यात बाजारात पोहोचल्यावर उंदीर मामा एका दुकानात घुसले। तिथे मोदकाचा वास येत होता। उंदीर मामा थांबूच शकले नाहीत। ते म्हणाले, बाप्पा, जरा परवानगी द्या, 2 मोदक खाऊन का? गणपती बाप्पा हसून म्हणाले, ठीक आहे, पण आधी मला पण द्या। दोघांनी मिळून मोदक खाल्ले, गोड गोड मजे। तेव्हापासून जेव्हा जेव्हा कोणी गणपती बाप्पा म्हणतो, तेव्हा लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येते, कारण त्याच्या आठवतो गणपती आणि त्याचा मस्तीखोर उंदीर मामा। आवडली ना गोष्ट बाळांनो? कशी वाटली गोष्ट? मग माझी गोष्ट आवडली असेल तर एकदा मला म्हणा, गणपती बाप्पा मोरया। मग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब